एलॉन मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यापासून ट्विटर जे आहे ते अजून चर्चेमध्ये आलेलं आपल्याला दिसून येते. अगोदर ट्विट करणारे चर्चेत असायचे आणि आता खुद्द ट्विटरच चर्चेमध्ये आहे. एलॉन मस्कने सुरुवातीला ट्विटर खरेदी करण्याची इच्छा दर्शवली, नंतर त्याने बॅकआउट केलं. नंतरच्या काळामध्ये ट्विटर संदर्भातला त्यांचा व्यवहार जो आहे तो पूर्ण झाला. आता ब्ल्यूटिक संदर्भात ट्विटर परत एकदा चर्चेमध्ये आलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे जे कोणी इमिनंट पर्सनॅलिटीज आहेत त्यांचा आता अकाउंटवरचे व्हेरिफिकेशनसाठीचा जो ब्ल्यूटिक होता तो आता काढून टाकण्यात आलेला आहे आणि आता सरसकट सगळ्यांनाच त्या ब्ल्यू टिकसाठी ब्ल्यू टिक घेण्यासाठीचं पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. आता जर का आपण बघितलं गेल्या काही दिवसांपासून या पेड सबस्क्रिप्शन विषयीची चर्चा चालू होती आणि त्याच्याहून मोठी चर्चा हे पेड सबस्क्रिप्शनची जी स्ट्रॅटेजी आहे ती पूर्णपणे फेल गेल्याची सुद्धा चर्चा होती. यासोबतच ही चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरूच आहे की एलॉन मस्कने ट्विटर हे अधिग्रहण करण्यासाठी जी काही स्ट्रॅटेजी वापरलेली आहे त्याच्यामुळे झाला तर प्रॉफिट होईल, पण जर का गोष्टी चुकल्या तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला डायरेक्टली त्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि याच्यामुळे हा विषय जो आहे तो गंभीर आहे. आणि एलॉन मस्क सातत्याने जे त्यांच्या भूमिका बदलत आहेत ट्विटर संदर्भात ते वेगवेगळे जे काही निर्णय घेत आहेत याच्यामुळे तर ट्विटर खुद्द बँक्रप्सीवरती येऊन उभं राहिलेलं आहे आणि तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज आपण सविस्तरमध्ये हा विषय समजून घेणार आहोत. एलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेण्यासाठी अधिग्रहण करण्यासाठी नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरलेली आहे ती समजून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये धोका नेमका काय आहे की ज्याच्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था यासोबतच जागतिक अर्थव्यवस्थेला सुद्धा धोका निर्माण होणार आहे. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता बघा, एलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतलं. ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर नंतरच्या काळामध्ये त्यांनी कर्मचारी कपात जी आहे ती सुरू केली. नंतरच्या काळामध्ये काही कर्मचारी स्वतःहूनच ट्विटर सोडून गेले. मग त्यांनी ट्विटरचा लोगो बदलला आणि आता हे $8 जे सबस्क्रिप्शन आहे ते आता त्यांनी मॅन्डेटरी केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे. पण हेही विसरून चालणार नाही की हे जी त्यांची सबस्क्रिप्शनची स्ट्रॅटेजी होती ती पूर्णपणे फेल गेलेली आहे आणि अशीच चर्चा गेल्या 3-4 महिन्यांपासून सुरू आहे. कोविड काळ जसा संपला आणि परत सर्व गोष्टी नॉर्मलला सुरू झाल्या तरी सुद्धा जागतिक अर्थव्यवस्थेवरचे त्याचे परिणाम जे आहेत ते अजून सुद्धा जाणवत आहेत आणि ह्याचाच परिणाम ट्विटरच्या ॲडव्हर्टायझिंग सेक्शनवरती सुद्धा झालेला दिसून येतोय. त्यांचे जे काही ॲडव्हर्टायझिंग पार्टनर्स होते म्हणजे जनरल मोटर्स घ्या किंवा फायझर घ्या, या सगळ्यांनी ॲडव्हर्टायझिंग वगैरे जे आहे ते ट्विटर सोबतच्या बंद केल्या. मग बँक्रप्सीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. आता एलॉन मस्कने नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरलेली आहे ट्विटरला ताब्यात घेण्यासाठी हेही जाणून घेणं फार इंटरेस्टिंग आहे. कारण की त्याने जे डोकं लावलेलं आहे त्याच्याविषयी म्हणजे कुणीही हेच म्हणाल की काय भारी डोकं लावलेलं आहे. ती जी स्ट्रॅटेजी आहे त्याला म्हणतात लेव्हरेज बायआउट स्ट्रॅटेजी. या स्ट्रॅटेजीला जर का अगदी 2-4 शब्दामध्ये सांगायचं असेल तर असं सांगू शकतो की हाय रिस्क आणि हाय प्रॉफिट असं आपण म्हणू शकतो. ही एकदम रिस्की अशी स्ट्रॅटेजी आहे. कमवले तर बिलियन्स डॉलरमध्ये ते कमवणार आहेत, नाही तर ट्विटर, खुद्द एलॉन मस्क यासोबतच अमेरिकेमधील बँका ज्यांनी कर्ज दिलेलं आहे त्या, या बँकांमध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे ते, हे सर्वच्या सर्वजण दिवाळखोर होऊ शकतात. आणि या घडामोडींमुळे युएसच्या स्टॉक मार्केटमध्ये किंवा बँकिंग सिस्टीम जी आहे तिथे सर्वत्र टेन्शनची परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते. कारण की एलॉन मस्क जे आहे हे प्रस्थ फार मोठे $300 बिलियन वगैरे त्यांची वर्थ आहे आणि त्याच्या कंपनीचा इफेक्ट जो आहे किंवा एलॉन मस्क संदर्भात काही जर का घडतंय, त्यांच्या कंपनीच्या संदर्भात जर का काही घडतंय तर त्याचा परिणाम हा मार्केटवरती होणारच आहे आणि पर्यायाने भारतावरती सुद्धा याचा परिणाम होणारच आहे. इतका तो विषय गंभीर आहे. आता आपण या संदर्भातले एपिसोड केलेले आहेत की अमेरिकेतल्या बँकिंग सेक्टरमध्ये ऑलरेडी गडबड आहे. सिलिकॉन व्हॅली बँक आपण त्याचा एपिसोड केलेला आहे. क्रेडिट स्विस जी आहे ती परेशान आहे आणि आता हे नवीन टेन्शन ट्विटरमुळे या सर्वांसमोर उभं राहिलेलं आहे. टेक्निकली जर का बघायला गेलं तर अमेरिकेमध्ये रिसेशन आहे का, तर आहे, पण अजून गव्हर्नमेंटने तसं काही डिक्लेअर केलेलं नाही. पण ही ट्विटर संदर्भातली सगळी जर का गोष्ट फिसकटली तर अमेरिकेमध्ये रिसेशन हे प्रत्यक्षामध्ये येऊ शकतं. सरकार त्याला दुजोरा सुद्धा देऊ शकतं. एलॉन मस्कने नेमकी काय स्ट्रॅटेजी वापरलेली आहे ती आता समजून घेऊयात. आता समजा एलॉन मस्कने काय केलेलं आहे तर एलॉन मस्कची स्वतःची टेस्ला कंपनी आहे, पण त्यांनी स्वतः खुद्द ट्विटरमध्ये इंटरेस्ट दाखवला. मग ट्विटर जर का त्यांना घ्यायचं होतं ते अधिग्रहण करण्यासाठी त्यांनी काय केलं तर त्यांच्या खिशातले फक्त $5 बिलियन जे आहेत ते घातलेले आहेत आणि उरलेले जे पैसे आहेत म्हणजे XYZ जी काही अमाऊंट असेल त्या अमाऊंटसाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं. आता बँकेकडून जर का कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला काहीतरी त्या ठिकाणी गहाण ठेवावं लागतं. तर यांनी काय गहाण ठेवलं, जी कंपनी ॲक्वायर करायची होती त्याच कंपनीचे शेअर्स बँकेकडे गहाण ठेवले. म्हणजे रिस्क जी आहे ती स्वतःच्या कंपनीवरती किंवा स्वतःच्या
डोक्यावरती त्यांनी घेतलीच नाही. जर का ह्या सगळ्या गोष्टी फिसकटल्या तर अल्टिमेटली याचा इफेक्ट कोणावरती होणार आहे, तर ज्या कंपनीला त्यांनी ॲक्वायर केलेलं आहे, ज्या कंपनीचं अधिग्रहण केलेलं आहे, त्या कंपनीवरती याचा इफेक्ट होणार आहे. कारण की शेअर्स कुणाचे गहाण ठेवलेले आहेत, अधिग्रहण करायच्या कंपनीचे शेअर्स त्यांनी गहाण ठेवलेले आहेत. डोकं काय लावलेलं आहे, तर रिस्क स्वतःच्या डोक्यावरती घेतली नाही, रिस्क जी आहे ती ट्रान्सफर केली. म्हणजे लोन जर का फेडू नाही शकलं तर काय करणार बँक, तर जी कंपनी एलॉन मस्कने ॲक्वायर केलेली आहे त्या कंपनीचे शेअर्स जे आहे ते शेअर्स ते मार्केटमध्ये विकणार आणि त्याच्यातून ते त्याचा पैसा जो आहे तो वसूल करण्याचा प्रयत्न करणार. एलॉन मस्कच्या कंपनीचे शेअर्स विकणार नाहीत. म्हणजे जी सध्या प्रत्यक्षात मोठी कंपनी आहे त्याच्या शेअर्सला किंवा त्याच्या व्हॅल्युएशनला याचा कोणत्याही पद्धतीने धोका होणार नाही. आता याचे फायदे काय, म्हणजे जे त्यांनी ॲक्वायर करण्याची ही जी स्ट्रॅटेजी वापरलेली आहे याचे फायदे काय, एक तर कंपनी ॲक्वायर झाली, स्वतःकडे आली, क्रमांक 1. क्रमांक 2, त्या कंपनीचे ते मालक झाले. क्रमांक 3, रिस्क स्वतःच्या डोक्यावरती नाहीये, रिस्क त्या कंपनीवरती जी ॲक्वायर केलेली आहे. आणि क्रमांक 4, अमेरिकेमधली जी एकूण टॅक्स सिस्टीम आहे ती जर का बघितली तर याच्यातून एलॉन मस्कला टॅक्स बेनिफिट सुद्धा भेटणार आहेत, कारण की व्याजावरती त्यांना सूट मिळणार आहे आणि हा त्यांच्यासाठी फायदाच आहे. आणि सेम स्ट्रॅटेजी जी आहे ती त्यांनी ट्विटर ॲक्वायर करण्यासाठी वापरलेली आपल्याला दिसून येते. पण बँक का तयार झाली, जर का तो म्हणजे एलॉन मस्कने ॲक्वायर करण्यासाठी वापरलेली स्ट्रॅटेजी स्पष्टपणे दिसते किंवा त्यांनी रिस्क जी आहे ती त्या कंपनीवरती घेतलेली आहे, स्वतःच्या डोक्यावरती घेतलेली नाहीये. मग बँक अशा केसमध्ये का तयार झाली, तर बँकेच्या सुद्धा डोक्यामध्ये हेच की हाय रिस्क हाय प्रॉफिट. म्हणजे कोणासाठी, दोघांसाठी, एलॉन मस्क याच्यासाठी सुद्धा आणि बँकेसाठी सुद्धा सेम परिस्थिती आहे. आता जर का बँकांनी ॲक्वायर करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सवरती एलॉन मस्क यांना कर्ज दिलेलं असेल तर याच्यामध्ये व्याजदर जो आहे तो अगदी 20% जाऊ शकतो आणि यामुळेच कंपनी दिवाळखोर होण्याची सुद्धा शक्यता असते. कारण की व्याजदर फार मोठा झालेला आहे. हा 20% म्हणजे अशक्य कोटीतली गोष्ट असते. जर का तुम्ही त्याचा हप्ता फेडायला गेला तर मॅक्सिमम रक्कम जी आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही व्याजाच्या रूपाने जात असते, मुद्दल फार कमी जात असतं आणि अशामुळे लोनचा जो आकडा आहे तो कमी होताना दिसत नाही. पहिल्यांदा बँक जी आहे त्यांचा फायदा वसूल करण्याच्या मागे लागते आणि म्हणून मग बँकांनी काय केलं माहिती का, बँकांनी सुद्धा त्यांची रिस्क जी आहे ती ट्रान्सफर केली. म्हणजे हे टेन्शनवाला जॉब आहे तर बँकांनी त्यांची रिस्क जी आहे ती ट्रान्सफर केली. त्यांनी काय केलं, लोन जे आहे त्यांच्याकडचं ते त्यांनी बॉन्ड स्वरूपामध्ये मार्केटमध्ये विकलेलं आहे. याला जंक बॉन्ड असं म्हणलेलं आहे, जंक आणि बॉन्ड. आणि यामुळे रिस्क जी आहे ती स्प्रेड झालेली आहे. बँकेवरती रिस्क नाही राहिली, बँकेने सुद्धा ती रिस्क काय केली आता स्प्रेड केलेली आहे. एलॉन मस्कने ट्विटरसाठी स्वतःचे $24 बिलियन टेस्ला मधले स्टॉक विकले, मित्रांकडून $7 बिलियन घेतले आणि बँकांकडून $13 बिलियन घेतलेले आहेत. आणि या $13 बिलियन मध्ये वेगवेगळ्या 7 बँका आहेत. आणि इथून मग या बँकांनी काय केलं तर स्मॉलर फंड हाऊसेसकडे हे सगळं जे आहे हे रिस्क थोडी थोडी त्यांनी ट्रान्सफर केलेली आणि याच पद्धतीने बँकिंग सिस्टीम जी आहे ती चालत असते. आणि या चेनमध्ये असलेल्या प्रत्येक घटकाला, मग स्मॉलर फंड हाऊसेस असू द्या, बँक असू द्या किंवा मध्ये जे कोणी आहे या चेनमध्ये, या सगळ्यांनाच अपेक्षा अशी आहे की त्यांना याच्यावरती 10 ते 15% रिटर्न जे आहे मिळणार आहेत. पण हे कधी, जर का सर्व काही व्यवस्थित राहिलं तर, मार्केट कंडिशन आयडियल राहिल्या तर आणि तरच हे सर्व काही शक्य होणार आहे. आणि आजच्या दिवशी मार्केट कंडिशन काय आहे हे आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. एलॉन मस्कची ही जी काही पॉलिसी आहे कोणती, तर त्यांनी सुरुवातीला ट्विटर ॲक्वायर केलं, नंतर ट्विटरच्या ब्लूटिकसाठी आता इथून पुढे पैसे द्यावे लागतील हे सांगितलं, कर्मचाऱ्यांना घरी बसवलं, कर्मचारी सोडून गेले, लोगो बदलला आणि रोज वेगवेगळे काही ना काहीतरी पद्धतीचे ते स्टेटमेंट्स जे आहेत ते देत असतात. याच्यामुळं ऑडी सारखे जे त्यांचे ॲडव्हर्टायझर्स होते ट्विटरचे ते सोडून गेले आणि याचा परिणाम नक्कीच मार्केटमध्ये दिसून आलेला आहे. $8 जो प्लॅन आहे सबस्क्रिप्शनचा, मी मगाशी म्हणलं तसं, हा फेल झालेला आहे आणि डिसेंबर जानेवारीमध्ये ट्विटर जे आहे दिवसाला $4 मिलियन लॉस सहन करत होतं एका दिवसाला. आणि ही परिस्थिती ॲक्च्युअलमध्ये होती. मग एकूण जर का आपण सिच्युएशन पाहिली ट्विटर संदर्भातली, ॲडव्हर्टायझर्स सोडून चाललेले आहेत, $8 जो प्लॅन आहे हा फेल गेलेला आहे असं म्हणलं जाते. लोन बँकांकडून तर मोठ्या स्वरूपामध्ये घेतलेलं आहे, लोनची परतफेड तर केलीच पाहिजे, मिनिमम व्याज तरी गेलंच पाहिजे आणि जर का ते गेलं नाही तर मात्र सगळा घोळ होऊ शकतो. यामुळे एकूण ही सिच्युएशन पाहता गुंतवणूकदार
ट्विटर आणि त्यांना लोन दिलेल्या बँकेच्या शेअर्समध्ये सध्या तरी इंटरेस्टेड दिसत नाहीयेत आणि सगळ्या गोष्टी समोर असतात, लपून छपून काही राहणार नाहीये. याच्यामुळे बँक जी आहे ती अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण की शेअर्स कुठल्या कंपनीचे आहेत? ट्विटरचे आहेत. ट्विटर लॉसमध्ये आहे. ॲडव्हर्टायझर सोडून चाललेले आहेत आणि जे सबस्क्रिप्शन आहे, पेड सबस्क्रिप्शन, ते सुद्धा फेल गेलेलं आहे. आणि एलॉन मस्क पैसा कुठून उभा करणार? टेस्लामधून तर ऑफकोर्स करणार नाही ते उभा. याच्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. सर्व जर का ठीक झालं झालं तर सगळेच पैसे कमवतील. एलॉन मस्क सुद्धा कमवतील, बँका सुद्धा कमवतील, जे स्मॉल फायनान्शियल हाऊसेस आहेत ते सुद्धा पैसे कमवतील. पण एकूण सिच्युएशन पाहता आणि रिसेशनची जी काही शक्यता आहे, जी काही चर्चा सुरू आहे, जे सातत्याने इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणताना दिसतंय, याच्यामुळे ट्विटरमुळे जर का एखादी बँक दिवाळखोर झाली तर अमेरिकेची सर्व अर्थव्यवस्था अडचणीमध्ये येऊ शकते. कारण की कोणतीही बँक आता फेल होणं हे त्यांना परवडणारं नाहीये आणि याचा परिणाम भारतासहित सर्वच देशांवरती होऊ शकतो किंवा त्यांच्या अर्थव्यवस्थांवरती होऊ शकतो. मी नाही म्हणत लॉंग टर्म इफेक्ट वगैरे होईल भारतावरती, पण शॉर्ट टर्म का होईना इफेक्ट त्याचा होऊ शकतो. महागाईशी झुंजणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी ही जी एकूण घटना आहे ही धोक्याचा इशारा आहे. म्हणून $8 वाली जी स्ट्रॅटेजी आहे ट्विटरची, ही वर्कआउट होणं फार गरजेचं आहे आणि कदाचित यामुळेच ब्ल्यू टिक जे आहेत हे काढले जात आहेत कोणतीही सूचना न देता. कारण की इमिनंट पर्सनॅलिटीजनी जर का पेड ब्ल्यू सबस्क्रिप्शन घेतलं तर बाकीचे सुद्धा त्या ट्रेंडला फॉलो करू शकतात अशी एक त्यांना आशा आहे आणि त्याच्यामुळं ट्विटर या कंपनीला दिलासा मिळू शकतो आणि एकूणच जी बँकिंग सेक्टर आहे आणि जे गुंतवणूकदार आहेत आणि यासोबतच एलॉन मस्क जे आहेत यांना सुद्धा याच्यामुळं दिलासा मिळू शकतो आणि सर्वच जण याच्यातून तरुण जाऊ शकतात. प्रॉफिट विषयी काही बोलणार नाही, पण ॲटलिस्ट जेवढं दिलेलं आहे तेवढं जरी रिटर्न मिळालं तरी सुद्धा खूप चांगलं आहे, अशीच त्यांची आजच्या दिवशी मानसिकता असणार आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या एकूण विषयाविषयी, $8 सबस्क्रिप्शन विषयी तुमचं काय मत आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.